पंचांग श्रवण तिथेष्टैश्वर्यमाप्नोति वारात् आयुष्यवर्धनम् नक्षत्रात् हरते पापं योगात् योग निवारणं करणौ कार्यसिद्धिं स्यात् पंचांगम फलमुत्तमं। पंचांग प्रतिनित्य ऐकू का? प्रतिनित्य पंचांगांतो पंच अंग हे आम कोटलोकांक गोतूर का? प्रति दिवस आम्ही संवत्सरांतुले खंयचे महिन्यांत आसाती, खंयचे दिवसांत आसाती, खंयचे तिथींत आसाती, खंयचे नक्षत्रांत आसाती, खंयचे योगार आसाती, खंयचे करणार आसाती, हे वट्टू मेळ्ळ्यार पंच आंग। ते पंच आंग प्रतिनित्य आम्ही श्रवण केले कडेन आमका गंगा स्नानाचे फल मेळटा म्हणून सांगते। तिथे हे ऐश्वर्यमाप्नोति। आज ती ठिकाणची म्हणून प्रप्रथम सकाळी उठले कुठले आज तृतीया, आज चतुर्थी अशी म्हणून मनातले ऐश्वर्यमाप्नोति। तसं जाता तिथी श्रवण केले निमित्त ऐश्वर्य मेळता। तिथेष्टैश्वर्यमाप्नोति वारात् आयुष्यवर्धनम। आज उठले कुठले मनात येवचूच आज वार खंयचो, सोमवार की मंगळवार की हे लेखी कडेन आयुष्यवर्धनम। तिथेष्टैश्वर्यमाप्नोति वारात् आयुष्यवर्धनम नक्षत्रात् हरते पापम। नक्षत्र श्रवण केले रे 27 नक्षत्र आसाती, प्रति दिवसाक ती नक्षत्र चेंज जाताती। ते नक्षत्र स्मरण केले रे नक्षत्रात हरते पापम। आम्ही केलेले तसले पाप निवृत्ती जाता। तशीच नक्षत्रात हरते पापम योगात रोग निवारणम। 27 नक्षत्राक कशी 27 योग असत। त्या 27 योगात श्रवण केले निमित्तानं आम्ही नक्षत्रात हरते पापम योगात रोग निवारणम। आमक यो तसलो रोग निवृत्ती करत काय पंचे योग श्रवण केले रे। तशीच करणात कार्यसिद्धी स्यात्। एक दिवसाक 2 करण येतात। ते 2 करणांतू भद्रादी खंयचे श्रवण केले कडेन आमका करणात आमगे कार्यसिद्धी स्यात्। आम्ही खंयचे कार्य करचा वता आसती ते सिद्धी जाता म्हण बदल आम्ही नित्य पंचांग श्रवण करता अशें म्हणून आसा। तशें न्हू औंद वर्षाक आम्ही काल रात्री पर्यंत म्हळ्यार आज सूर्योदय जाव पसून क्रोधी नाम संवत्सरांत आशिल्ले। हे 60 वर्षात चेंज जाता आसा। कालचे दिवस आज येता, आयचे दिवस फाल्यां येता, फाल्यां दिवस आनीक दिवस येता, फिरत आसा। क्रोधी नाम संवत्सर येऊन गेले, आता विश्वावसु नाम संवत्सर येत आसा। ते विश्वावसु नाम संवत्सराचे विश्व आणि वसु हे 2 अक्षर 2 शब्द एक कडेन वट्ट करून विश्वावसु म्हणून जाले। विश्व म्हळ्यार व्यापक म्हणून, विश्वम विष्णुर्वषट्कारो म्हणून। विश्व म्हणले शब्द जगसृष्टीन पहिला येयले शब्द तो। वी म्हळ्यार ज्ञान काय, ज्ञान दितल देव कोण? व्यंकटेशो, तो बी वेंकटेशो। विष्णू वी खगवाहन ते गरुडार बशिल तसलो ज्ञान दितलो। विश्वाकच अधिपती जावन आशिल तसलो विष्णूक वसु म्हळ्यार पैसो म्हणून। इडी व्याप इडी जगाक इडी भू कशी 14 लोक आसा ताका अधिपती जावन आशिल तसले विष्णूक विश्वम विष्णू अशे प्रश्न शब्द येवचो विश्व म्हणून। तो विश्वाक वसु म्हळ्यार पैसो। म्हळ्यार आम्ही फर्स्ट लायनाक आमकां खुशी जावची ना की म्हळ्यार औंद वर्षाक शेअर्स गिर सोटो बरे रितीन वयर वाडतले म्हणून दिसतले। कित्याक म्हळ्यार वसु म्हणले शब्द पैसो म्हणून। विश्वके दुड्डू जाय आशिल्ले तसले उपभोक्ता आम्ही उपभोक्ता। आमकां तो देव दिता, कोण दिता? कृष्ण दिता, विष्णू दिता, व्यंकटेश दिता म्हणल्याक हे पुरा खंय जावका देवाल पांय मुळांतू आम्ही शरण गेले रे आमका तो दिता म्हणून। तागेल प्रभावलयांत आम्ही येवका। तशी हे पंचांग श्रवण करत असताना एक वर्षाक आयच दिवस खंयचो? आज वार आयतार। आयतार म्हळ्यार ते वाराचे निमित्तान तो रायो ताका एक मंत्री, सेनाधिपो, सस्याधिपो, मेघाधिपो अशी प्रत्येकाक आमगेल कशी गव्हर्नमेंटान वांटून घाल्या पळय पोर्टफोलिओ। तशीच इडी जगाक हे 60 संवत्सरांतू प्रत्येक संवत्सराक अमकी दिवसाक अमकी दिवस आयले रे ते फल एक वर्षाचे फल म्हणून न्हू पयलीं पुरा हेच आशिल्ले। पंचांग वाचूंक न्हू प्रतिनित्य ताणें पळोवन हेच व्हॉट्सएप आशिल्ले, हेच पळोवचें आशिल्लें। हांतू कळत आशिल्लें की म्हळ्यार पावसू। आज आमी पळयत आसात केन्ना आरद्रा प्रवेश केन्ना, मकर संक्रांती वाहन खंयचे, मेषांतू संक्रांतील वाहन खंयचे हे पुरा आमी कशें आशिल्लें म्हळ्यार पंचांगांतू कळत आशिल्लें। पंचांग वाचल्यार फाल्यां दिवसाचे कळत आशिल्लें म्हणल्यार पंचांग वाचत आशिल्लें।
आता आमकां देवा देन टू नमुनी सवलत आसा जाल्यार रे 1 वर्षाक संवत्सर फल आम्ही ऐकूया तुमकां तुमगेले कसले कष्ट आपत असले रे हे संवत्सरांत तूं संवत्सराच अधिपती जावन असेल तसलो महाविष्णू ते निवृत्ती करो अशी देवाले ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕರಿಯಾ. ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನ ನಾಭಿ ಕಮಲದಿಂದ ಉದ್ಭವಿಸಿದ ಚತುರ್ಮುಖ ಬ್ರಹ್ಮನ ಶ್ವೇತ ವಾರಾಹ ಕಲ್ಪವೆಂಬ ಹಗಲಿನಲ್ಲಿ 197 ಕೋಟಿ 29,49,127 ವರ್ಷಗಳು ಸಂದವು. ಇಷ್ಟರಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭುವಾದಿ 6 ಮನ್ವಂತರಗಳು ಕಳೆದು 7ನೇ ವೈವಸ್ವತ ಮನ್ವಂತರ ಒಳಗಿನ 28ನೇ ಮಹಾಯುಗದ 4ನೇ ಪಾದವಾದ ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಈ ಸಂವತ್ಸರ ಆರಂಭಕ್ಕೆ ಸಂದ ವರ್ಷಗಳು ಕೇವಲ 5,126. सृष्टीचे 2000 मागची आम्ही प्रलय जाता म्हणले केले 197 कोटी वर्षांतू बरी आमगेल कितले 5,126 वर्ष मात्र सकाळचे सूर्य सकाळचे दिवस मात्र आजी संदिಲ್ಲಸ. ಈ ಮಧ್ಯೆ ಯುಧಿಷ್ಠಿರ ವಿಕ್ರಮಗಳೆಂಬ 2 ಶಕೆಗಳು ಕಳೆದ 3ನೇ ಶಾಲಿವಾನ ಶಕದಲ್ಲಿ ಈ ಸಂವತ್ಸರ ಆರಂಭಕ್ಕೆ 1947 ವರ್ಷಗಳು ಸಂದವು. ಅತ 1947ನೇ ಸಂವತ್ಸರ ಅಂತ ಸತಿ ಈ ವಿಶ್ವಾವಸು ಸಂವತ್ಸರದಲ್ಲಿಯೂ ರವಿಯು ರಾಜನು ಮಂತ್ರಿಯೂ ಆಗುವನು, ಶನಿಯು ಸೈನ್ಯಾಧಿಪನು, ಸೂರ್ಯನು ಅರ್ಘ ಮೇಘಗಳ ಅಧಿಪತಿಯೂ ಆಗುವರು, ಚಂದ್ರನು ಧಾನ್ಯಾಧಿಪತಿಯು, ಶುಕ್ರನು ರಸಾಧಿಪತಿಯು, ಬುಧನು ಸಸ್ಯಾಧಿಪತಿಯು ಹಾಗೂ ನೀರಸ ಅಧಿಪತಿಯೂ ಆಗುವರು. ಈ ವಿಶ್ವಾವಸು ಸಂವತ್ಸರದಲ್ಲಿ ಮೇಘಮಂಡಲವು ಸರಿಯಾಗಿ ಮಳೆ ಸುರಸದೆ ಧಾನ್ಯಗಳಿಗೆ ಅಪಾರ ಹಾನಿ ಆಗುವುದು. ಜನರು ವಿವಿಧ ರೋಗ ಉಪದ್ರವಗಳ ಭಯದಿಂದ ಪೀಡಿತರಾಗುವರು. ರಾಜರು ಬೊಕ್ಕಸಕ್ಕೆ ಸಂಪತ್ತು ನಿಧಾನವಾಗಿ ಸೇರುವುದಾದರೂ ಅದು ಸ್ಥಿರವಾಗಿ ಉಳಿಯದು. ರವಿಯು ರಾಜನಾದುದರಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಮಳೆಯಾಗದೆ ನೀರಿನ ಅಭಾವ ಉಂಟಾಗಿ ವಿವಿಧ ಧಾನ್ಯಗಳು, ಪುಷ್ಪಗಳು, ಹಣ್ಣು ಹಂಪಲುಗಳು, ಗಡ್ಡೆ ಗೆಣಸುಗಳು ಮೊದಲಾದವುಗಳು ನಾಶಕ್ಕೆ ಒಳಗಾಗುವು. ರಾಜರಲ್ಲಿ ಕಲಹ, ಜನರಲ್ಲಿ ಚೋರ ಭಯ, ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ರೋಗ ಬಾಧೆ ಇತ್ಯಾದಿ ಉಂಟಾಗುವುದು. ರವಿಯು ಮಂತ್ರಿಯಾಗುವುದರಿಂದ ನೀರು, ಧಾನ್ಯ, ಪುಷ್ಪಾದಿಗಳ ಅಭಾವವು ಉಂಟಾಗುವುದು. ರಾಜರೊಳಗೆ ಪರಸ್ಪರ ವೈರಭಾವವು ಇತ್ಯಾದಿಗಳಿಂದ ಪೀಡಿತರಾಗುವರು. ಶನಿಯು ಸೈನ್ಯಾಧಿಪತಿ ಆದುದರಿಂದ ರಾಜರುಗಳು ಧರ್ಮಭ್ರಷ್ಟರಾಗುವರು. ಅವರ ಸೇನೆಯು ಕ್ಷಯ ಹೊಂದುವುದು. ಪ್ರಜೆಗಳು ತಮ್ಮನ್ನು ಪಾಪಕೃತ್ಯ ದುಷ್ಕೃತ್ಯಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡು ಪರಸ್ಪರ ಹೊಡೆದಾಡುವರು. ರವಿಯು ಅರ್ಘೇಶನಾದುದರಿಂದ ವಸ್ತುಗಳಿಗೆ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ, ಮಳೆಯ ಅಭಾವ, ಆಹಾರ ಧಾನ್ಯಗಳ ಕೊರತೆ, ಜನರಲ್ಲಿ ಹಸವಿನ ಬಾಧೆ, ರಾಜರೊಳಗೆ ಪರಸ್ಪರ ಘರ್ಷಣೆ ಇತ್ಯಾದಿ ಉಂಟಾವುದು. ರವಿಯು ಮೇಘೇಶನಾದುದರಿಂದ ಆಕಾಶವು ಯಾವಾಗಲೂ ಮೇಘಗಳಿಂದ ಆವೃತವಾಗಿದ್ದು ಧಾನ್ಯ ಪುಷ್ಪಾದಿಗಳು ನಾಶಗೊಳ್ಳುವು. ಕೆಲವೆಡೆ ಮಾತ್ರ ಮಳೆಯಾಗುವುದು. ಚೋರ ಭಯ, ರೋಗ ಪೀಡೆ, ಇಲಿಗಳ ಹಾವಳಿ ಇತ್ಯಾದಿ ಸಂಭವಿಸಿ ಜನರು ಕಂಗೆಡುವರು. ಚಂದ್ರನು ಧಾನ್ಯೇಶನಾದುದರಿಂದ ಮಳೆ ಬೆಳೆಗಳು ಸಮೃದ್ಧಿಗೊಂಡು ಲೋಕವು ಸುಭಿಕ್ಷಗೊಳ್ಳುವುದು. ರಾಜಕೋಶವು ಸಂಪತ್ತಿನಿಂದ ತುಂಬಿ ರಾಜರು ಸಂತುಷ್ಟರಾಗುವರು. ಹಸುಗಳು ಧಾರಾಳ ಹಾಲನ್ನು ಕೊಡುವವು. ಬುಧನು ಸಸ್ಯೇಶನಾದರಿಂದ ಭೂಮಿಯು ಎಲ್ಲೆಡೆ ನೀರಿನಿಂದ ತುಂಬಿ ಎಲ್ಲಾ ವಿಧದ ಧಾನ್ಯಗಳಲ್ಲೂ ಫಸಲು ಅಧಿಕಗೊಳ್ಳುವುದು. ಜನರು ರಹಿತರಾಗಿ ಸುಖದಿಂದ ಇರುವರು. ಶುಕ್ರನು ರಸೇಶನಾದುದರಿಂದ ಉಪ್ಪು, ಕಬ್ಬು, ಎಳ್ಳು, ಅಗಸೆ ಪುಷ್ಪ, ಅರಗು, ಸೀಸ, ಕಂಚು ಮುಂತಾದರ ಸಮೃದ್ಧಿ ಇರುವುದು. ರೇಷ್ಮೆಯ ಉತ್ಪನ್ನಗಳು, ಗೋಸಂಪತ್ತು ಮುಂತಾದವುಗಳು ಸಮೃದ್ಧಿಗೊಳ್ಳುವರು. ಬುಧನು ನಿರಶೇಷನಾದುದರಿಂದ ಮರಕತವೇ ಮೊದಲಾದ ರತ್ನಗಳು ಹಾಗೂ ಎಲ್ಲಾ ವಿಧದ ಧಾನ್ಯಗಳು ಸಮೃದ್ಧಿಗೊಳ್ಳುವು. ರವಿಯು ಆರ್ದ್ರಾ ಪ್ರವೇಶ ಜ್ಯೇಷ್ಠ ಮಾಸದ ಕೃಷ್ಣ ದ್ವಾದಶಿ ಯುಕ್ತ 22/6/2025 ರವಿವಾರ ಪ್ರಾತಃ ಕಾಲ 6:20ಕ್ಕೆ ದ್ವಾದಶಿ ತಿಥಿ ಭರಣಿ ನಕ್ಷತ್ರ ಸುಕರ್ಮ ಯೋಗದಲ್ಲಿ ರವಿಯು ಆರ್ದ್ರಾ ನಕ್ಷತ್ರವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುವನು. ರವಿಯ ಆರ್ದ್ರಾ ಪ್ರವೇಶವು ಹಗಲು ಪೂರ್ವಾಹ್ನ ಪ್ರಾತಃ ಕಾಲ ಸೂರ್ಯೋದಯ ಕಾಲದಿಂದ ಲೋಕದಲ್ಲಿ ನೀರು ಮತ್ತು ಆಹಾರ ಧಾನ್ಯಗಳ ಅಭಾವ, ವಿವಿಧ ರೀತಿಯ ರೋಗ ರುಜಿನಗಳು, ನಾನಾ ವಿಧದ ಆಪತ್ತುಗಳು ಸಂಭವಿಸುವುದು. ವಿವಿಧ ರೀತಿಯ ರೋಗಗಳು ಅಧಿಕಗೊಂಡು ಅಶುಭ ಉಂಟಾಗುವುದು. ಸುಕರ್ಮ ನಿತ್ಯ ಯೋಗವಾದ್ರಿಂದ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಸತ್ಕರ್ಮಗಳಲ್ಲಿ ನಿರತರಾಗುವರು. ಮೇಘಫಲ ಈ ವರ್ಷ ಆಗ್ನೇಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ ಉದ್ಭವಿಸಿದ ನೀಲವೆಂಬ ಹೆಸರಿನ ಮೇಘ ಸಮೂಹವು 2ನೇ
ಆಢಕ ಪ್ರಮಾಣದಷ್ಟು ಮಳೆಯನ್ನು ಸುರಿಸುವುದು. ಈ ನೀಲ ಎಂಬ ಮೇಘದ ಎಲ್ಲೆಂದರಲ್ಲಿ ಅಂಕೆ ಇಲ್ಲದೆ ಸಂಚರಿಸುತ್ತಾ ಮಳೆಯ ಕೊರತೆ, ಅಗತ್ಯ ವಸ್ತುಗಳ ಅಭಾವ ಹಾಗೂ ಅವುಗಳಿಗೆ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಇತ್ಯಾದಿಗಳಿಂದ ಜೀವರಾಶಿಗಳಿಗೆ ಅಶುಭವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವುದು. ಗ್ರಂಥಾಂತರದಲ್ಲಿ ನೀಲ ಮೇಘದಿಂದ ಶುಭ ಫಲವನ್ನೇ ಹೇಳಿದೆ. ಅದರಂತೆ ಗೋವುಗಳು ಧಾರಾಳವಾಗಿ ಹಾಲನ್ನು ಕೊಡುವವು. ಎಲ್ಲಾ ವಿಧದ ವಸ್ತುಗಳು ಸಮೃದ್ಧವಾಗಿ ಲಭಿಸುವವು. ಲೋಕದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಮಳೆಯಾಗಿ ಸರ್ವೇ ಜನರು ಸಂತುಷ್ಟರಾಗುವರು. ಮೇಷ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಫಲ 13/4/2025 ರವಿವಾರ ರಾತ್ರಿ ಗಂಟೆ 3:21ಕ್ಕೆ ಸೂರ್ಯನು ಮೇಷರಾಶಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಿಸುವನು. ಸಂಕ್ರಾಂತಿಯು ರಾತ್ರಿ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಆಗುವುದರಿಂದ ಸುಭಿಕ್ಷೆ ಉಂಟಾಗುವುದು. ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಫಲ 14/1/2026 ಬುಧವಾರ ಅಪರಾಹ್ನ ಸಾಯಂಕಾಲ 3:07 ಬಾಲವಕರಣದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯನು ಮಕರ ರಾಶಿಯನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುವನು. ಮಂದಾಕಿನಿ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ಭೂತಜಾತಿಯ ಕುಮಾರಿ ವಯಸ್ಸಿನ ಈ ಸಂಕ್ರಾಂತಿಯು ಹಳದಿ ವರ್ಣದ ವಸ್ತ್ರವನ್ನುಟ್ಟು, ಪರ್ಣದ ಕಂಚುಕವನ್ನು ತೊಟ್ಟು, ಕುಂಕುಮವನ್ನು ಮೈಗೆ ಲೇಪಿಸಿಕೊಂಡು, ಜಾಜಿ ಪುಷ್ಪವನ್ನು ಮುಡಿಗೆ ಏರಿಸಿಕೊಂಡು, ಮುತ್ತಿನ ಆಭರಣದಿಂದ ಅಲಂಕರಿಸಿಕೊಂಡು, ಬೆಳ್ಳಿಯ ಕುದುರೆಯನ್ನು ಉಪವಾಹನವನ್ನಾಗಿ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿಗೆ ಮುಖ ಮಾಡಿ ವಾಯವ್ಯ ದಿಕ್ಕಿಗೆ ನೋಡುತ್ತಾ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನತ್ತ ಪ್ರಯಾಣಿಸುತ್ತಿರುವುದು. ಮಂದಾಕಿನಿ ಹೆಸರಿನ ಈ ಸಂಕ್ರಾಂತಿಯು ರಾಜರುಗಳಿಗೆ ಸುಖ ಸಂಪತ್ತಾದಿಗಳು ದ್ರವ್ಯ ಲಾಭವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವು. ಸಂಕ್ರಾಂತಿಯು ಉಪಯೋಗಿಸಿದ ವಸ್ತುಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ಬೆಲೆ ಏರಿಕೆಯಾಗಲಿ ಹಾನಿಯಾಗಲಿ ಉಂಟಾಗುವುದು. ಸಂಕ್ರಾಂತಿಯ ಗಮನಾವಲೋಕನಾದಿ ದಿಕ್ಕುಗಳಿಂದ ಸಂಹಿತವಾದ ರಾಜ್ಯ ದೇಶಾದಿಗಳಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರಜಾಹಾನಿ, ರೋಗ ರುಜಿನಗಳು, ಪ್ರಾಕೃತಿಕ ವಿಪೋಗಳೇ ಮುಂತಾದವುಗಳು ನಾನಾ ವಿಧದ ಅನಿಷ್ಟಗಳು ಸಂಭವಿಸುವುದು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಪಶ್ಚಿಮ, ದಕ್ಷಿಣ ಮತ್ತು ವಾಯವ್ಯ ದಿಕ್ಕಿಗಳಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಹಾನಿ ಉಂಟಾಗುವುದು. ಗುರು ಗೋಚರ ವರ್ಷಾರಂಭದಲ್ಲಿ ವೃಷಭ ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಗುರುವು ವೈಶಾಖ ಕೃಷ್ಣ ದ್ವಿತೀಯ 14/5/2025 10:36 ಮಿಥುನ ರಾಶಿಯನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುವನು. ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಕ್ರಮಿಸುತ್ತಾ ಆಶ್ವಿಜ ಕೃಷ್ಣ ದ್ವಾದಶಿಯುಕ್ತ 18/10/2025 ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ ಗಂಟೆ ಕರ್ಕಾಟಕ ರಾಶಿಯನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುವನು. ಅತಿವೃಷ್ಟಿ, ಅನಾವೃಷ್ಟಿ, ಶಲಭ, ಮೂಷಕಾಶುಕಾಹ ಪ್ರತ್ಯಾಸನ್ನ ರಾಜ ಷಡೇತ ಈತಯ ಸ್ಮೃತ. ಅತಿವೃಷ್ಟಿ, ಅನಾವೃಷ್ಟಿ, ಪತಂಗದ ಹುಳ, ಇಲಿ, ಗಿಳಿ ಹಾಗೂ ಅತಿ ಸಮೀಪದಲ್ಲಿರುವ ರಾಜ ಅಥವಾ ತತ್ಸಮಾನ ಅಧಿಕಾರ ಹೊಂದಿರುವರು. ಇವು ಆರುಗಳು ಈತಿಯಗಳು. ಗುರುವು ಕರ್ಕಾಟಕ ರಾಶಿಯಲ್ಲಿರುವಾಗ ಮೇಘಗಳು ಧಾರಾಳವಾಗಿ ಸುರಿಯುವವು. ಸಸ್ಯ ಸಂಪತ್ತು ಸಮೃದ್ಧವಾಗಿ ಬೆಳೆಯುವವು. ಪಂಚಾಂಗ ಸಂವತ್ಸರ ಫಲ ಈ ವರ್ಷವು ಪಾಪಗ್ರಹರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅಧಿಕಾರವಿದ್ದರಿಂದ ದುರ್ಭಿಕ್ಷಂ ಅತುಲಂ ಪ್ರಭೂಣಾಂಚ ಮಿಥೋ ವೈರಮ್ಮ. ಲೋಕದಲ್ಲಿ ದುರ್ಭಿಕ್ಷ, ರಾಜರ ಒಳಗೆ ಪರಸ್ಪರ ದ್ವೇಷ, ಘರ್ಷಣೆ, ದಸ್ಯುಗಳು, ಹಾವಳಿ, ಪ್ರಜೆಗಳು, ನಾನಾ ವಿಧ ಪೀಡೆ, ಅಗತ್ಯ ವಸ್ತುಗಳಿಗೆ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ, ಅಗ್ನಿ, ವಿದ್ಯುತ್ ಇವುಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಅವಘಡ ಅಪಘಾತಗಳು ವಿವಿಧೆಡೆಯಲ್ಲಿ ಪದೇ ಪದೇ ಸಂಭವಿಸುವ. ಭೂಕಂಪ, ವಾಹನ ಸಂಬಂಧಿ ಹಾಗೂ ಜಲ ಸಂಬಂಧಿ ದುರಂತಗಳು, ಜೀವ ಜಲದ ಅಭಾವ ಇತ್ಯಾದಿಗಳಿಂದ ಪ್ರಜೆಗಳ ಜೀವನ ದುರ್ಭರವೆನಿಸುವುದು. ಲೋಕದಲ್ಲಿ ಆದಿವ್ಯಾಧಿಗಳು ಉಲ್ಬಣಿಸಬಹುದು. ಆಡಳಿತ ರಂಗದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಬದಲಾವಣೆಗಳು, ಕಠಿಣ ನಿರ್ಧಾರಗಳಿಂದ ಜನರ ನಿತ್ಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆರ್ಥಿಕ ಸಂಕಷ್ಟಗಳು ಎದುರಾಗುವವು. ತೀವ್ರ ಸ್ವರೂಪದ ಅಪಘಾತಗಳಿಂದ ಹಾನಿ, ಕಳ್ಳಕಾರಕ, ಸಮಾಜ ದ್ರೋಹಿಗಳ ಹಾವಳಿ, ದೇಶಗಳ ಮಧ್ಯೆ ಸಂಘರ್ಷವು, ವಾತಾವರಣ ಇತ್ಯಾದಿ ಸಂಭವಿಸುವುದು. ಹೊಸ ವರ್ಷದ ಆರಂಭದ ಈ ಸಂವತ್ಸರದ ರಾಜಾದಿ ಫಲಗಳನ್ನು ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಶ್ರವಣ ಮಾಡುವರು. ವರ್ಷದ ಕೊನೆಯವರೆಗೂ ನಿರಂತರ ಸುಖಿಗಳಾಗುವರು. ರಾಜಾ ಫಲ ಶ್ರವಣದಿಂದ ಸ್ಥಾನಮಾನಾದಿ ಸ್ಥಿರಗೊಳ್ಳುವುದು. ಮಂತ್ರಿ ಫಲದಿಂದ ಬುದ್ಧಿ ಕೌಶಲ್ಯ, ಧಾನ್ಯ, ಅರ್ಘ, ಮೇಘ ಇತ್ಯಾದಿರ ಫಲಶ್ರವಣದಿಂದ ಸ್ಥಿರವಾದ ಸಂಪತ್ತು, ವಾಕ್ಕೌಶಲ, ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯ, ಧಾರ್ಮಿಕ ಮನೋವೃತ್ತಿ ಇತ್ಯಾದಿಗಳು ಉಂಟಾಗುವು. ನಿತ್ಯ ಪಂಚಾಂಗ ಶ್ರವಣದಿಂದ ಸಂಪತ್ತು, ಆಯುರ್ವರ್ಧನೆ, ಪಾಪ ನಿವಾರಣೆ, ರೋಗ ಮುಕ್ತಿ, ಕಾರ್ಯ ಸಾಧನೆ ಇತ್ಯಾದಿ ಫಲಗಳು ಉಂಟಾಗುವುದು. ಪ್ರತಿದಿನ ನಿತ್ಯ ಪಂಚಾಂಗ ಶ್ರವಣ ಮಾಡುವುದರಿಂದ ಗಂಗಾ ಸ್ನಾನ ಫಲ ಲಭಿಸುವುದು. ತಿಥೇಷ್ಟೈಶ್ವರ್ಯಮಾಪ್ನೋತಿ ವಾರಾತ್ ಆಯುಷ್ಯವರ್ಧನಂ. ನಕ್ಷತ್ರಾತ್ ಹರತೆ ಪಾಪಂ ರೋಗಾದ್ ರೋಗ ನಿವಾರಣಂ. ಕರ್ಣಾತ್ ಕಾರ್ಯ ಸಿದ್ಧಿಂ ಸ್ಯಾತ್ ಪಂಚಾಂಗಂ ಫಲಮುತ್ತಮಂ. बार राशीचांक 1 वर्षाक आयव्यय एक समजून घेवका म्हण आसा.
मेषादी 12 राशीच्यांक चैत्र महिन दौरनो भाद्रपद महिन पर्यंत मेष राशीचे कोण आसा ते तांकां 2 रुपये तान जोडल्यार 14 रुपये खर्च करतात पहिलेच असले. तशी वृषभ राशीचे 11 रुपये जोडतात ती 5 रुपये खर्च करतात. मिथुन राशीचे 14 रुपये जोड आसा 2 रुपये खर्च आसा. कर्क हानी आमकां जावपाच मिथुन राशीचे. कर्क राशीचे 8 रुपये जोडतात ती 2 रुपये तांकां खर्च आसा. सिंह राशी 1 रुपये जोडत आसा ती 1 रुपये खर्च आसा. कन्या राशी 14 रुपये जोडत आसा ती 2 रुपये खर्च करत आसा ती. तुला राशीचे 1 रुपये जोडत आसा ती 5 रुपये खर्च येत आसा. वृश्चिक राशीचे 2 रुपये जोडी 14 रुपये खर्च आसा. धनु राशीच्यांक 5 रुपये जोडी 5 रुपये खर्चो. मकर राशीच्यांक 8 रुपये जोडी 14 रुपये खर्चो. कुंभ राशीच्यांक 8 रुपये जोडी 14 रुपये खर्चो. मीन राशीच्यांक 5 रुपये जोडी 5 रुपये खर्च आसा. तशीच आश्विन महिन्यानंतर मेष राशीच्यांकांनी बर जाता. मेष राशीच्यांक 1 रुपये जोड आसा 14 रुपये खर्च आसा. वृषभ राशीच्यांक 5 रुपये जोड आसा 8 रुपये खर्च आसा. मिथुन राशीच्यांक 1 रुपये जोडी 5 रुपये खर्चो. तशीच कर्क राशीच्यांक 5 रुपये जोडी 2 रुपये खर्चो. सिंह राशीच्यांक 8 रुपये जोडी 14 रुपये खर्चो. कन्या राशीच्यांक 1 रुपये जोडी 5 रुपये खर्चो. हे वर्षभर तांकां बरे आसा. तुला राशीच्यांक 5 रुपये जोडी 8 रुपये खर्चो. वृश्चिक राशीच्यांक 1 रुपये जोडी 14 रुपये खर्चो. धनु राशीच्यांक 8 रुपये जोडी 5 रुपये खर्चो. मकर राशीच्यांक 2 रुपये जोडी 8 रुपये खर्च आसा. कुंभ राशीच्यांक 2 रुपये जोडी 8 रुपये खर्चो. मीन राशीच्यांक 8 रुपये जोडी 5 रुपये खर्चो. अशी पंचांग श्रवणाचे आयचे विश्वावसु नाम संवत्सराचे प्रथम दिवसो गोपाल कृष्णाल सन्निधानांतू आमकां विश्वावसु नाम संवत्सर आम्ही ऐकून स्वाम्यान आमकां एप्रिल 17 तारीख दवरगेनो संकल्पांतू तांगेल 5.5 वर्षाचे 550 वर्षाचे संकल्प करता आसतनाची पोर दवरनूचे विश्वावसु 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 ऐकून आम्ही आमकां हे तांचे हे औंदू संवत्सर स्वाम्याले एक आशीर्वादानं आमगेल मठाचे परंपरा 5.5 वर्षाचे एक पूर्णतेचे एक विशेष एक कार्यांतू आम्ही वत्तसले एक सुसंदर बारी ताजे पूर्वांतूच आमकां विश्वावसु म्हणल्यार आम्ही ऐकून हे विश्वावसु संवत्सर आमकां देव बर करो. आमगेल कसले कश्ट आपत असल्यार हाते पंचांगांत मस्त नमुने नेगेटिव्ह सांगिल्ले आसा. पश्यता तश्यता कसं नसल्यार विची ते दूर करच्या परमात्मा लागी आम्ही प्रार्थना करया. विश्वावसु तागे हे संवत्सर आमकां जाय आशिल्लें तसलें फल देवान दिवचे. देवाले मागया आम्ही आयुर्वृद्धी करम आपणाले आयुष्य आरोग्यपूर्ण वृद्धी कर. आमगेल चेडवांक संतत्यांक अत्यंत तांकां संस्कार युक्त जावन तसले शिक्षण दिवं. तांकां चेडवांक आमगेले देवस्थानाची आमगेल हिंदू संस्कृतीची आमगेले संध्या वंदनादि की आमगेले गायत्री मंत्रांच अभिमान की आमगेले नामांच अभिमान की आमगेल तुळसी माळांच अभिमान की हे पुरो आमगेल चेडवांक येवं. आमगेल चेडवांक संस्कार हे औंद वर्षाक मेळो. तशी बायलांक अखंडित सौभाग्य मेळो. आणि तशी तुम्ही करत असले प्रत्येक तुमगेले व्यापारांत व्यवहारांत उद्योगांत प्रत्येक कडेन श्रीलक्ष्मी तुमगेल संगती उरो. तुमगेल संगती कसनेक वाईट असल्यार तो दोषो देवाले उंबरा भायरीचे दूर करत असले शक्ती तुमकां प्रदान औंद वर्षाक औंद युगादी आमगेल देवस्थानाक नवीन युगादी कित्याक म्हळ्यार आम्ही 1886 नंतर देवस्थानाचे पुनर्निर्माण जाले तसले एक संदर्भ आम्ही वितरत असतानाचे आमकां तो संदर्भ मेळ्ळास पण आमगेल कितले जन्माचे सुकृत म्हणून आमकां कळतना. कित्याक म्हळ्यार आज आमगेल देवस्थानाचे खंच मूल्यांतो तसं की एक अत्यंत सुखद एक ख्याती मेळत आसा. आम्ही तांतूल एक अंग जाल्ल्याक आस पळया तांतूल एक कण जाल्ली देखून आस पळया आम्ही प्रति दिवस त्या देवस्थानांत येवन आमगेले म्हूण भोंवता आसा पळया हाजी तितलो व्हड सुख हाजी तितलो व्हड आमकां गौरव आमकां देवान आमकां मेळ्ळेच न्ही. आमगेल म्हालगड्यान करून दवरिल्लें तसलें एक संपत्त आमी हे राखया. हाजे किंता चड आमी हांगा जाल्ले तितले लोकांनी येवका देवाल पांयमुळान सेव करका देवा पळोवका देवाल प्रदक्षिण घालका. हे तागेल आईल कडेन आमकां आमगेल दूर जाता. आमगेल पाप आमगेल कसं ताप हे पुरा दूर करता तो. तशें न्हू 2 दोळे न्हू पुरो आज आमगेल देवाक कसन की आमगेल एक जिवनांत आमी एक देवा कशें करून पळोवका म्हणून एक लेखिल्लें
आज देवाक पळयले रे तितलं सुंदर नयन मनोहर जावन ताका जाय आशिल्लें तशें ताणें आंग भर आमी बायलांक युगादी दिवस नवीन कापड न्हेस का, नवीन वस्त्र घाल का, नवीन हे कर घेनो, नवीन नवीन जावका म्हण तशी आज देव नवीन नवीन नवोत्तम जाला तो प्रति नूतन संवत्सरा दिवस अशी म्हळ्यार देवा पळयल्यार एक नमुने वचून तागेले संगतीक बसून सोड्या अशें दिसता आसा. हे ಒಟ್ಟು दीस का म्हळ्यार ಒಟ್ಟು लोकाल प्रीती ती ಒಟ್ಟು लोकाल प्रेम तो तागेले हांत केंद्रीकृत जाला. तशी आमगेले आज विघ्नेशान ताजे तसन एक सकाळी देवा पुजेचे ಒಟ್ಟು ताणें एक सांची संक्षिप्त रितीन देव पूजा तांत घेतले. तत्संगती आज कसंकी इंटरनेट तांत एक चलता आसा ताजी बीच एक कृष्णाल एक फोट केलो ताका पळयल्यार तो देवा इतलो चंद दिसता की म्हळ्यार आमगेले कृष्णाल रूप पळयल्यार हाचकिंत आनी आमकां खंयचें सौभाग्य ना. तशें न्हू हे विश्वावसु नाम संवत्सर आम सगळ्यांक आमगेले कश्ट देव निवृत्ती करो अशी आमगेले देवस्थानामध्ये आमगेले प्रीती उरो. देवस्थानांत येवंक न्हू प्रति दिवस आमी देवाल प्रदक्षिणे येवची प्रति दिवस येवका, प्रति दिवस देवा पांय पडका, प्रति दिवस आम्ही देवस्थाना खातीर काही एक देवाक काणूक करका. हाज्यान आम्ही देवाले प्रभावले आणतात आमकां देव पळय खंयचेय कश्ट अशी राखता. तुम सर्वांक देव बरें करो. आमी राम नाम चाल करया. एक आयज दिवसाक आज वसंत पूजा प्रथम दिवस अशी हे वसंत महिना आशिल्ली कोणीची चैत्र मासांत वैशाख पर्यंत आमगेले देवस्थानांत वसंत पूजे बद्दल कोणी तरी इच्छा केल्ले असल्यार हे एक चैत्र महिन्यांतले दिवसाक खंयचेय दिवस हांगा राम नाम जायना फुडें ना कोणाक तरीची वसंत पूजा म्हळ्यार पानक पचडी जावं कसं एक तुम्ही कर न्हू देवाक वांटका म्हण कोणी दिसले असल्यार तुम्ही पहिले सांगा ती बी आम्ही देवस्थानाक औंद वर्षाच्यान आम्ही प्रारंभ करया. जय श्री कृष्ण.